आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. मंत्री महोदयांची तारीख मिळेल या आधारावरती 9 ऑगस्टला सुरू करू. सध्या तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती वेळ टेंटेटिव्हली दिलेली आहे आणि 9 ऑगस्टला जर सुरू केलं तर हे रन कसं करायचं, व्यवस्थापन कसं करायचं याची प्राथमिक माहिती मी माननीय महापौर मॅडमांना दिली की आपल्याला जर एफिशियंटली चांगल्या क्वालिटीने जर चालवायचं असेल त्याचं ते मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन जे आहे ते खाजगी संस्थेमार्फत दिले पाहिजे. त्यांना निकष घालून दिले पाहिजे की स्वच्छताचा काय स्टँडर्ड असावा, बाथरूम कसे क्लीन असावे, लाईट कसे असले पाहिजे, साऊंड टेक्निशियन कसे दिले गेले पाहिजे. आणि सभागृहात चर्चा होत असताना त्या ठिकाणी एक शब्द होता खाजगी व्यवस्थापन. त्या ठिकाणी खाजगीकरण हा शब्द नव्हता, लोकांनी व्यवस्थापनला डावलून दिलं, फक्त खाजगीकरणावरती जोर दिला. तर माझी परत विनंती आहे, माझ्याकडे रंगकर्मींचं निवेदन सुद्धा आहे. रंगकर्मी स्वतः बोललेले आहेत, आपण जर वाचू शकता त्या ठिकाणी, हाऊसकीपिंग, सुरक्षा व्यवस्था, आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यास आम्हाला कुठलीही हरकत नाही. हे माझ्याकडे त्यांचं आलेलं हे आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही प्रत्येक एजन्सी स्वतंत्र द्या. म्हटलं एजन्सी स्वतंत्र देणे असो की एकत्र करून देणे असो, हा व्यवस्थापनाचा भाग आहे. आम्ही जेव्हा एका व्यक्तीला जबाबदारी देतो की तुझ्या खाली हे 20 लोक आहेत, आम्हाला ह्या फॅसिलिटीज पाहिजे, तू ते कसं करतो ते मला माहिती नाही, पण मला ते स्टँडर्ड भेटलं पाहिजे, हा पूर्णपणे प्रशासनाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, आपण यायच्या आधी माननीय महापौर मॅडम पण बोलल्या, याचं पूर्ण कंट्रोलिंग, मॅनेजमेंट, जे बुकिंग हॉल करायचे असतील किंवा जे दर असतील ते ठरवण्याचा अधिकार हा बॉडीचा आहे. याची पूर्णपणे बुकिंग ऑनलाईनच पद्धतीने होईल, ट्रान्सपरंट पद्धतीनेच होईल, कुठल्याही एजन्सीच्या मार्फत बुकिंग होणार नाही. आणि ही बाब आम्ही त्यांना सुद्धा समजून सांगितली. असं नाही की आम्ही डायरेक्ट हा बाब आणला, त्यांनाही समजून सांगितली. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येक एजन्सी स्वतंत्र आउटसोर्स करा. म्हटलं स्वतंत्र आउटसोर्स करताना त्याचे दर, त्याचे रेट्स, भरपूर कॉम्प्लिकेशन असतात. आणि या ठिकाणी फक्त मनुष्यबळाचा विषय नाहीये, प्लीज समजून घ्या. त्या हॉलचं इन्शुरन्स, त्या हॉलचं लाईट बिल, त्या हॉलमध्ये कुठलीही गोष्ट नादुरुस्त झाली त्याचं रिपेअर करणे, ही सर्व गोष्टी. आणि त्या रिपेअरला टायमिंग असतो. आम्ही जेव्हा शासकीय पद्धतीने रिपेअर करतो तर 10 ठिकाणी फाईल फिरते, तुम्हालाही माहिती आहे, विविध प्रक्रिया होते, वेळ जातो, कालावधी जातो. आज जर हॉल बुक आहे, चुकून काहीतरी स्पार्क झाला, काहीतरी बिघाड झाला, दुसऱ्या दिवशी लगेच एजन्सी त्याच्यावर काम सुरू करू शकते, कारण ते आपल्या कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंटमध्ये असतं. तर माझी परत एकदा प्रशासनातर्फे मी निवेदन करतो, हाच विषय आम्ही बॉडीमध्ये सुद्धा मांडला होता, आपण जर ऐकलं असेल, की ह्या बाबतीमध्ये आमची एकच भूमिका आहे की उच्च दर्जाच्या क्वालिटीज, एवढी मोठी वास्तू ज्या उभा करत असताना ती क्वालिटी सर्व्हिस मिळाली पाहिजे. आणि त्यासोबत जे त्याचं इस्टॅब्लिशमेंट आहे, जे त्याचं मॅनेजमेंट आहे, ओव्हरऑल सुपरविजन आहे, तिथं आमचा एक मॅनेजर कायम असेल, ते आमच्या अंडरच पूर्णपणे सुपरविजन करणार. कुठल्याही पद्धतीने केशवराव भोसले नाट्यगृहाचं खाजगीकरण नसून व्यवस्थापन हे खाजगी राहणार आहे, हा त्याच्यामधला डिफरन्स आहे. आणि परत सांगतो, ह्या बाबतीमध्ये आमचे 2-2 तास माननीय खासदार महोदयांच्या इथं सुद्धा आम्ही हे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. आणि हे एक्सप्लेन करून सांगितल्यावर सुद्धा ही बाब लोकांसमोर न आणता फक्त खाजगीकरण बाब आणणे, हे मला वाटतं कुठेतरी चूक आहे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.